ठीक आहे. किल सॉफ्टवेअर ओपन केलेलं आहे आपण. याच्यामध्ये पुढची प्रोसिजर परफॉर्म करायची आपल्याला. किल ओपन केल्यानंतर फ्रंट पेज असं असेल. त्याच्यानंतर फाईलमध्ये जायचंय. फाईल, एडिट, मेनू, प्रोजेक्ट, फ्लॅश, डिबग, पेरिफेरल्स, टूल्स हे सगळे ऑप्शन्स आहेत त्याच्यामध्ये. त्याच्यामध्ये फर्स्ट आपल्याला जायचं आहे. प्रोजेक्ट क्रिएट करायचा आहे. फाईलमध्ये जाऊन न्यू केल्यानंतर न्यू. ओके, हे सगळं ऑप्शन एक्सप्लेन करतात. की आधी प्रोजेक्ट मध्ये जायचं, न्यू प्रोजेक्ट म्हणायचं. त्याच्यानंतर आपलं जे पण किलचं सॉफ्टवेअर ज्यामध्ये असेल ते आपलं फिलिप्स आहे कंपनी, तर ते आपण त्याच्यावर फिलिप्स सिलेक्ट करणार. इथे हे जे फिलिप्स आहे ते आपण सिलेक्ट करणार वरती गेलं ते. ठीक आहे. तर यांचं जे आहे ते हे आहे, ते या प्लस वर टिक करायचं आहे त्याच्यामधल्या. यांचं ऍटमेल आहे, आपलं फिलिप्स आहे. फिलिप्स सिलेक्ट करायचं आहे. त्याच्यानंतर हा जो प्लसचा सिम्बॉल आहे इथे त्याच्यावर टिक करायचं आहे आपल्याला. प्लसवर क्लिक केल्यानंतर त्याच्यातले हे सब ऑप्शन आहेत. तर त्याच्यातलं आपल्याला RD2 सिलेक्ट करायचा आहे. जो आपला प्रोसेसर आहे तो सिलेक्ट करण्यासाठी हे ऑप्शन आहेत. ते आपला जो फिलिप्स आहे त्याच्यामध्ये आपल्याला जे प्रोसेसर सिलेक्ट करायचा असेल तो प्रोसेसर आपण इथे जाऊन सिलेक्ट करायचा. ठीक आहे. त्याच्यानंतर काय विचारताय, कॉपी स्टार्टअप A51 टू प्रोजेक्ट फोल्डर अँड ऍड फाइल्स टू द प्रोजेक्ट. येस म्हणायचंय. त्याच्यानंतर टार्गेटवर जायचंय. त्याच्यात सोर्स ग्रुप क्रिएट झालेला असेल. ठीक आहे. त्याच्यानंतर आता आपल्याला नवीन फाईल त्याच्यामध्ये घ्यायची. न्यू मध्ये जायचंय. न्यू फाईल घ्यायची त्याच्यामधून. ठीक आहे. न्यू फाईल घेतली आपण. त्याच्यामध्ये न्यू फाईल घेतल्यानंतर त्या फाईलमध्ये तुमचा जो काही प्रोग्राम असेल तो टाईप करायचा. त्याच्यानंतर ती सेव्ह करायची. सेव्ह करताना तिला काहीतरी नाव द्या. जो पण तुमचा प्रोग्राम असेल, समजा आपण ऍडिशन करत असू तर तिथे ऍडिशन हे नाव देणार आपण. त्याच्यानंतर इथे खाली ऑल फाईल्स दिलेले आहे त्याच्यावर ती फाईल सेव्ह केली. ठीक आहे. त्याच्यानंतर सोर्स ग्रुपवर जर क्लिक केलं तिथे फाईलचं नेम ऍड झालेलं असणार आहे त्याच्यामध्ये. त्याच्यानंतर परत एकदा आपल्याला ती सोर्स ग्रुपवर राईट क्लिक केल्यानंतर इथे ऑप्शन विचारतात. हे बघा, ऍड न्यू. इथे ऍड फाईल म्हणायचं. आता यांनी ऑलरेडी सेव्ह केलेली ती एक्झिस्टिंग फाईलवर क्लिक करतील ते. त्याच्यानंतर जे काही तुमचं नाव होतं फाईलचं ते सिलेक्ट करायचं. फक्त प्रोग्राम आपण सी मध्ये नाही करत, ते असेंब्ली मध्ये करतोय. त्याच्यामुळे इथे जिथे सी सोर्स फाईल्स आहे तिथे एएसएम सोर्स फाईल सिलेक्ट करायचं. ठीक आहे. आणि वरती जे काही तुमच्या फाईलचं नाव असेल ते म्हणजे .asm त्याला ऍड म्हणायचं. एकदा ऍड म्हटलं की ती सोर्स ग्रुप मध्ये ती फाईल तुमची इथे प्लसवर टिक केल्यावर त्या फाईलचं तुमचं नाव येतं. .asm एक्सटेन्शन आलेलं आहे त्याला. ठीक आहे. हा प्रोग्राम तुमचा टार्गेट म्हणजे टार्गेट कुठून क्रिएट केला आपण, प्रोजेक्ट मधून.
न्यू प्रोजेक्ट घेतल्यानंतर ते टार्गेट 1 क्रिएट झालं, त्याच्यामध्ये सोर्स ग्रुप क्रिएट होऊन ही फाईल जी आहे ती आपली सोर्स ग्रुप मध्ये क्रिएट झालेली. या फाईल मध्ये आपण आपला प्रोग्राम, आता इथे त्यांनी काय केलेलं आहे, फक्त मूव्ह केलाय R1 ला 20H डेटा मूव्ह केला आणि एंड केला, एवढी एकच ऍक्शन त्यांनी दाखवलेली. तर R1 या रजिस्टरवर 20H हे डेटा पेस्ट होणार आहे. ठीक आहे. त्याच्यात नंबर ऑफ फाईल्स आपण सेव्ह करू शकतो. एका सोर्स ग्रुप मध्ये आपण नंबर ऑफ फाईल्स सेव्ह करू शकतो. ही आपली पहिली एक फाईल सेव्ह केलेली. त्याच्यानंतर प्रोजेक्ट मध्ये जायचंय. याच्यामध्ये जे पण आपण सिलेक्ट केलेलं आहे टार्गेट 1 साठी ते सगळं याच्यामध्ये दिसणार आहे. आपल्याला याच्यात काही चेंजेस करायचे नाही. ठीक आहे. फक्त आउटपुट मध्ये हेक्स फाईल क्रिएट करायची. इथे क्रिएट हेक्स फाईल म्हणायचं. हेक्स साठी इथे क्रिएट होईल फाईल, हेक्स फाईल. ठीक आहे. हेक्स फाईल फक्त आपल्याला क्रिएट करायची इथे. त्याच्यानंतर सेव्ह करायची ती फाईल. त्याच्यानंतर इथे बिल्ड टार्गेटचं ऑप्शन आहे, त्याच्यावर एकदा क्लिक केल्यानंतर इथे खाली येतं 0 एरर 0 वॉर्निंग. म्हणजे जो काही तुम्ही प्रोग्राम टाईप केलाय तो याला बिल्ड टार्गेट म्हणतात. तर जो काही तुम्ही प्रोग्राम टाईप केलाय तो ओके. बिल्ड टार्गेट केल्यानंतर इथे खाली येणार 0 वॉर्निंग 0 एरर. मग त्याच्यानंतर तो डिबग करायचा आहे. डिबग मध्ये जायचं, स्टार्ट अँड स्टॉप डिबग आहे तिथे स्टार्ट डिबग वर क्लिक करायचं की डिबगिंग स्टार्ट होईल. शॉर्टकट पण आहे, शॉर्ट की इथे डिबगचा डी. ओके करणार आपण. डिबग केल्यानंतर डिबग मध्ये हे जे काही आपले रजिस्टर्स आहेत ते दिसत आहेत याच्यामध्ये. आता जेव्हा आपण स्टेप इनटू करणार, हा इथला सिम्बॉल यूज करणार आहे आपण स्टेप इनटू साठी. इकडचा हा जो स्टेप इनटू, जो स्टेप 1 लाईन, एक एक लाईन आपण स्टेप इनटू केल्यानंतर आपल्याला एक एक ऍक्शन परफॉर्म होताना दिसणार आहे. म्हणजे आपली जी फर्स्ट स्टेप आहे 20H जो आहे तो R1 मध्ये जाणार. एकदा स्टेप इनटू आपण केलं की 20H जो आहे तो आपल्याला इथे R1 मध्ये दिसणार आहे मूव्ह होताना. हे बघा, स्टेप इनटू जर प्रेस केलं एकदा, 20 जो आहे तो R1 मध्ये मूव्ह झालेला. ठीक. आपला प्रोग्राम एवढाच होता, एकच ऍक्शन होती, त्याच्यामुळे 20 जो आहे तो R1 मध्ये मूव्ह झाला. कळालं का सगळ्यांना? ऍक्च्युली हे तुम्ही किलवर घेतलंय आपल्याकडे मायक्रो प्रोसेसरचं जो सॉफ्टवेअर आहे की त्याच्यावर आपण हे प्रॅक्टिकल घेतलंय.